च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जो आकाश आहे तो म्हणत असतो की तुम्हाला काही विचारायचं असेल मॅम तर तुम्ही विचारू शकता. त्यावर अहिल्या म्हणत असते की काही विचारायला पॉईंटच उरलेला नाही आहे, कारण या मुलींनी प्रेझेंटेशनच इतकं भारी दिलं आहे ना, खरंच मी तर भारावून गेली. असं प्रेझेंटेशन मी पहिल्यांदा बघितलं आहे असं बोलून आता कौतुक केलं जात असतं. तेच तेजस्विनीलासुद्धा आता अहिल्या बोलत असते की खरंच ना, या मुलीने उत्तम प्रेझेंटेशन केले आणि मला अक्षरशः हे प्रोडक्ट घ्यायला भाग पाडलेला आहे. त्यामुळे आता आपली ही डील पक्की झालेली आहे असं देखील अहिल्यादेवी आता बोलत असतात. तेच आता अहिल्यादेवी इकडे असणाऱ्या शरूला आपल्या बाजूला बोलवून घेतात आणि शरूला म्हणत असतात की तुला जरा मला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे जे काही काम करतेस ते एकदम उत्तमच करतेस आणि अशीच कामं करत राहा, कारण आजच्या डेटला ना अशाच एका मोठ्या व्यक्तीची गरज आहे. आणि मी तुला सांगते की तू असंच जर काम करत राहिलीस ना तर नक्कीच एक दिवशी ना खूप पुढे जाशील आणि तुझं यशही घवघवीत असेल. आणि पुढे जाऊन तुला कधीही मदतीची हाक लागली ना तरी बिनधास्तपणे मला आवाज दे, तुझ्यासाठी मी कायम उभे असेन. कारण उत्तम जे काही तुझी स्ट्रॅटेजी आहे आणि जे काही डोकं लावलेस ना तू, त्यामुळे मला ना तुझं हे काम उत्तमरित्या आवडलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा एवढं सगळं शरूचं कौतुक केलं जात असताना तेव्हा मात्र इथे असणारी ही जी तेजस्विनी आहे ती रागातच बघत असते, कारण तिला खूप जास्त राग येत असतो. कारण तिने कधीच अपेक्षाही केली नव्हती की एवढं सगळं काही घडेल, पण आता सगळं काही नीट झालेलं असतं आणि त्यामुळेच ना खूप जास्त आनंद इथे असणाऱ्या या शरूलाही होत असतो. तर तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सांगितलेलं असतं की बघा उत्तमरित्या सगळं काही झालेलं आहे, खरं तर ही जागा नाही आहे असं मला वाटतं, पण मला तुमचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, सो म्हणूनच मी तुमच्या पाया पडते. आणि असं बोलूनच ना आता शरूने अहिल्यादेवीच्या पाया वगैरे पडलेले असतात, आशीर्वाद घेतलेले असतात. पुन्हा आपण भेटतच राहू अधूनमधून असंही सुद्धा सांगितलेलं असतं. त्यानंतर अहिल्या आणि तेजस्विनी ह्या दोघीही जणी बोलत बोलत बाहेर येतात, तर त्यांच्याबरोबर जयही आलेला असतो. आणि आता पुन्हा एकदा अहिल्यादेवी सांगत असते जयला की ऑफिस स्टाफसुद्धा खूप चांगलं घेतला आहेस, म्हणजे आपलेपणाने सगळं काही काम करतात, जसं की ती मुलगी खरंच उत्तम प्रेझेंटेशन दिले त्या मुलीने असंही बोलून पुन्हा कौतुक केलं जात असतं. मी पुन्हा कधीतरी येईन आणि तसंही हॉटेल जेव्हा ओपन करणार आहे त्या हॉटेलच्या ओपनिंगला तर मी असणारच आहे असं देखील अहिल्यादेवीने आता तेजस्विनीला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता तेजस्विनीसुद्धा जयसोबत काही न बोलता तिकडनं निघून जाते. त्याच वेळेला जयच्या लक्षात येतं की शरूला कामावर बघितलेलं आहे, म्हणूनच आईला राग आलेला दिसतोय. तेच घरात आता सगळेजण आपापली कामं करत असतात आणि तेवढ्यातच ना शरू घरी आलेली असते. शरू आधी दाखवते की ती जरा टेन्शनमध्ये आहे आणि इकडे घरातमध्ये पमा सगळीकडे धूप लावत असते. आणि तेव्हाच ना शरूला सगळेजण बघतात की ते टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे आता सगळ्यांनाच असं वाटतं की शरूला काय झालं आहे. मग दुसरीकडे मात्र आता शरू जी आहे ती सगळ्यांना सांगत असते की माझं प्रेझेंटेशन एकदम भारी झालं आहे आणि माझ्या बॉसने तर माझं कौतुक केलंच आहे, सोबतच ज्या आल्या होत्या त्यांनी सुद्धा माझं खूप मनापासून असं कौतुक केलेलं आहे हे सुद्धा आता शरू सांगू लागते. आणि जेव्हा शरू ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा आता ती प्रेझेंटेशनमध्ये काय काय घडलेलं सांगू लागते आणि म्हणत असते की हे सगळं ना आई तुझ्यामुळे झाले, म्हणजे पमा डार्लिंग तू जर नसली असतीस ना तर माझं काय झालं असतं. रात्री माझ्यासोबत जे काही बोललीस, जे काही आपलं बोलणं झालं त्यामुळेच तर मला ह्या सगळ्या काही गोष्टी जमल्या, नाही तर मला कुठे काय जमलं असतं खरंच ना. आणि त्याच वेळेला मी तिथे त्यांना सरळ म्हटलं बोल भिडू अशा भाषेतच मी त्यांना ना असं जे काही त्यांना सांगितलं ना, मग काय ते सगळेजण ना माझ्याकडे बघतच बसले. मी इंटरव्ह्यू इतका जबरदस्त दिला ना असंही बोलून आता कौतुक केलं जात असतं. तेव्हाच ना आता त्या सगळ्यांचं ठरतं की मस्त आपण ह्यासाठी सेलिब्रेशन करूया. तेच दुसरीकडे तेजस्विनीने एक नवीन राडा घातलेला असतो, तो म्हणजे घरात आहे ना तिने मुद्दामून आता मुलांसाठी का होईना जेवण वगैरे बनवलेलं असतं. आणि मुलांसाठी जेव्हा ती जेवण वगैरे बनवते तेव्हा मुलं नुकतीच घरी आलेली असतात आणि मग काय पहिल्यांदा हिला असं किचनमध्ये वगैरे आणि पदर खोसून ना मुलांनी पाहिलेलं असतं. म्हणून आता जय आणि त्याचसोबत गौतम तिला विचारतात की काय झालं आहे तुला नेमकं, तू असं सगळं काय करतेस, म्हणजे आज पहिल्यांदा तुला आम्ही असं किचनमध्ये वगैरे बघतोय, काही झालं आहे का, काही आहे का घरात. तेव्हाच ना ती म्हणत असते की नाही, आजकाल मुलं माझी एवढी मोठी बाजी मारतायत, तर मग मलाही असं वाटलं की मुलांसाठी आपणही काहीतरी करावं, सो मी तुमच्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे.
माझी मुलं ही आता इतकी मोठी झाली आहेत की माझी मुलं काही ना काही करायला लागली आहेत. मग मलाही असं वाटलं की आपणही मुलांसाठी काही करूया. खरं तर हा सगळा टोमणा मारायचं तिचं काम चालू असतं, कारण जयने तिच्यापासून लपवून त्या शर्वरीला कामावर ठेवून घेतलेलं असतं आणि यासाठी ती आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ती सुनावत असते. जय आणि गौतमला ह्या सगळ्या काही गोष्टी कळत असतात. तेच आता ती म्हणत असते की जा पटकन फ्रेश व्हा, तुम्हा सगळ्यांसाठी मी जेवण वाढते आणि आज तुमच्या आवडीचं केलं म्हटलं जरा मुलांना खुश करूया. मग तेव्हाच जय तिथे बसलेला असतो तेव्हा त्याला तेजस्वीने जे काही आहे ते बोलून टाकते आणि जयला ती म्हणत असते की तू मला न विचारता हे काम केलेस बरोबर. मग तेव्हा जय म्हणतो की नाही आई, मी तुला सांगितलं होतं तुझ्याकडे म्हणजे सहीसुद्धा करण्यासाठी पेपर आला होता तेव्हा तू सहीसुद्धा केलीस. हे सगळं काही विसरतेस का तू? असं कसं विसरू शकतेस आई तू? सही जय आता इकडे असणाऱ्या या मुद्दामूनच तेजस्विनीला बोलत असतो. मग तेजस्विनी म्हणते की काय वय झालं की असंच होतं, माझंही वय झालंय त्यामुळे मी विसरले असेल. मग आता तुला तर कळलंय ना, मग आता एक काम करायचं, त्या मुलीला कामावरनं काढून टाकायचं. मग ही गोष्ट काही मान्य होत नसते जयला. जय म्हणत असतो की आई हे कसं शक्य आहे, आज तिच्यामुळे एवढी चांगली आपल्याला डील मिळाली आहे. अरे मग प्रेझेंटेशनसाठी तिला झालंय ना वापरून, मग आता कशाला हवी ती? तिला कामावरनं काढून टाक, काहीच गरज नाही तिला कामावर ठेवून घ्यायची असंही आता म्हटलं जातं. तेच आता ह्या गोष्टी जयला पटत नसतात. जय म्हणतो की नाही आई सॉरी, पण मी हे सगळं करू शकत नाही, कारण ऑलरेडी तिच्यामुळे 2-3दा कंपनीला फायदा झाला आहे आणि आता आपला फायदा झाला आणि आपण तिला कामावरनं काढून टाकलं, ही गोष्ट चुकीची वाटते ना, ती मला बरोबर वाटत नाही. प्लीज मला हा निर्णय घ्यायला लावू नको. त्यामुळे मी सॉरी, पण मी नाही करू शकत असं डायरेक्टली आता तिने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या तेजस्विनीची बोलतीच बंद होते. तेजस्वीला असं वाटतं निदान आपला मुलगा आपलं ऐकेल, पण तो काही ऐकत नसतो आणि त्यामुळेच आता तिला त्रास होत असतो. तेच इकडे मात्र सगळीजणं डान्स वगैरे करत असतात, त्यांचं एकदम जोरात असं सेलिब्रेशन सुरू असतं. तेव्हाच आता त्यांचं ठरलेलं असतं की आपण मस्त अशी आईस्क्रीम पार्टी करायची. तर दुसरीकडे मात्र जय आपल्या आईलाच म्हणजे तेजस्विनीला समजवायचा प्रयत्न करतो. तेजस्विनीला म्हणत असतो की त्या मुलीमुळे आतापर्यंत खूप जास्त फायदा झाला आहे आणि आता तिला कामावरनं काढणं मला चुकीचं वाटतं, पण सॉरी, पण मी हे करू शकत नाही मॉम असं बोलून त्याने आता त्याचा निर्णय जो आहे तो सांगितलेला असतो. मग हा सगळा निर्णय ऐकून तेजस्विनीला धक्का बसतो, कारण याआधी कधीच असा निर्णय झाला नव्हता, घेतला नव्हता जयने, कारण सगळं काही तो तेजस्विनीचा आतापर्यंत ऐकत आला होता आणि आज त्या मुलीसाठी हा निर्णय बदलतो, ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकत असते तिच्या. त्याच वेळेला गौतमही आता आपलं तोंड उघडतो आणि गौतमही सांगत असतो की मलाही तुला आई तेच सांगायचं आहे, खरंच शरू खूप जास्त इंटेलिजंट आहे, खरंच ती खूप हुशार आहे, त्यामुळे ती कामावर आहे तर उत्तमच आहे, आपल्या बिझनेसची ग्रोथच होईल, तू नको काळजी करू असंही आता म्हटलेलं असतं. त्याच वेळेला इकडे मात्र गौतमला ती म्हणत असते की हो बरोबर, ती तुझ्या प्रेयसीची बहीण आहे ना, मग तुला तसं वाटणारच, कारण तुझंही प्रेम आहे ना त्या आसावरीवर. मग तेव्हाही म्हणतो की हो माझं मनापासून प्रेम आहे आणि काही झालं तरी मी आसावरीला सोडू शकत नाही. मग तेव्हाच तेजस्विनी म्हणते की बरोबर, तुम्ही तुमची मुलं जे आहेत ती मोठी झाला आहात, प्रत्येक निर्णय तुम्ही तुमचे घेताय, मी कोण आहे तुम्हाला बोलायला, मी चुकलंच माझं, कारण माझे निर्णय मी तुमच्यावर लादत होती, पण तू प्रेमात पडलेल्या मुलीसाठी तू स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार होतास आणि तेव्हा थोडी माझा तू विचार केला. आणि आता हा जयसुद्धा एवढे दिवस माझं सगळं ऐकायचं, पण आता त्याचे निर्णय तो घ्यायला लागला आहे. मग ती म्हणते की तुम्हाला बघा जेवायचं असेल तर मी तर बनवून ठेवले, बाहेरून खाऊन आला असेल तर जेवणारही नाही तुम्ही, मी येते. मग तिला विचारायचं होतं की तू कुठे जाते, तर ती म्हणते की मला जरा एक काम आहे, माझी नवीन मैत्रीण झाली तिच्याकडे मी चालली. उगाच तिने आता खोटं सांगितलेलं असतं. तेच दुसरीकडे आता सगळीजणं बसलेली असतात तेव्हा सुभाषना जेव्हा शरू झाली होती ना तेव्हाचा जुना प्रसंग सांगू लागतात आणि त्या प्रसंगामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की खरं तर जेव्हा तू झाली होतीस, दुसरी मुलगी झाली होती, तेव्हा सगळेजण आमच्यावर हसायचे की काय दुसरी पण मुलगीच झाली का, चुकाकू नव्हती का, ती तर येऊनच ती तर टोमणेच मारायची, काय रे तुम्हाला दुसरी मुलगी झाली. मग तेव्हा पमाने आपल्या टेडीबिअरने चांगलंच तिला उत्तर दिलं होतं. मग पमा सांगते की हो मी तर तिला चांगलंच धडधडवलं होतं, तिला सांगितलं होतं मला दुसरी मुलगी झाली म्हणून, काय झालं बघ ती आता काय काय करून दाखवेल ती. माझा पूर्ण विश्वास होता पुरी तुझ्यावर, कारण मला माहिती होतं माझी मुलगी हुशारच आहे. त्याच वेळेला इकडे शरूचा भूतकाळ सांगितला जातो, म्हणजे शरू जी आहे ती खूप शिकलेली आहे आणि त्याचसोबत आसावरीने
आपल्या बहिणींचं शिक्षण व्हायला हवं म्हणून स्वतः कमी शिकलेली आहे आणि आस्तापरी कमी शिकली म्हणून शरूला वाईट वाटत होतं, पण त्याच वेळेला पमा मात्र शरूचं कौतुक करत असते आणि आज तू आहेस म्हणून आम्ही आहोत असंही म्हणून आज सगळीजणं एकदम खुश असतात आणि आजचा आनंदाचा दिवस एकदम जोरात सेलिब्रेट करत असतात. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. तिचा फोन वाजल्याबरोबर कोणाचा फोन आला आहे म्हणून ते इथे लगेच फोन उचललेला असतो शरूने. तर तेजस्विनी म्हणत असते की मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, जरा भेटशील का? मग ती म्हणते कुठे यायचं आहे, ऑफिसमध्ये यायचं आहे का? तेव्हा तेजस्विनी सांगते ऑफिसमध्ये यायची एवढं मोठे पावलं उचलू नकोस तू, घराच्या बाहेरच मी उभी आहे, तुला जर मला भेटायचं असेल तर प्लीज घराच्या बाहेर ये असं आता तेजस्विनी सांगितलेलं असतं. त्यामुळे आता थोडीशी का होईना थोडी शरू घाबरलेली असते. शरू विचार करते की आता ह्यांना आणि मला जर कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, म्हणूनच ती थोडी बाज करत असते. पण ती आता बाहेर जाते तेजस्विनीला भेटायला. आता तेजस्विनी का आली असेल, आता तिला काय बोलायचं असेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या